हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर दुपार झाली आहे आणि सगळी माझी कामं आटपलेली आहेत. फक्त जेवायचं बाकी आहे. तर थोडा वेळ होता म्हणून वरती आली होती. तीर्था झोपली आहे खाली. 2-4 दिवस झाले मी वरती आलीच नव्हती. पाऊस होता कंटिन्यूअस म्हणून. तर हे माझ्या सगळ्या भाज्यांच्या बिया असतात ना, त्याचा बॉक्स आहे. तर ते सगळे जरा एक 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 बघत होती कोणत्या कोणत्या बिया आहेत बॅलन्स त्या. काय काय मला मिळाल्या बघते काय करते. आणखीन पण मी ना त्या दिवशीच्या बिया इथे ठेवलेल्या, त्यात मला आठवत नाहीये. बाकी पालेभाजी तर लावू नाही शकत कारण वरती पावसाचा फोर्स भरपूरच आहे ना, त्याच्यामुळे एवढ्या घेऊन जाते वरती. फॅन बंद करते. माझ्या ना ह्या वरच्या रूमची ना एवढी हालत झाली आहे ना बेकार, खरंच बघवत नाहीये मला. कारण हा रूम आहे ना माझा सगळ्यात फेवरेट रूम आहे, फेवरेट माहितीये खरंच. पाऊस पडतोय, काय करूया, जाऊ एक फेरी मारते वरती जाऊन. काहीच नाही रुजलं माहितीये, काहीच नाही रुजलं, काहीच नाही. पाऊस पडतोय बारीक बारीक. ज्या बिया आणल्यात ना त्या बघते रुजत घालते. नाही होतंय ते. खरंच एवढं मनाला लागतंय ना, त्या दिवशी एवढी मेहनत, आता ना बाजू एवढं त्या दिवशी बिया वगैरे एवढ्या घातल्या. एवढा जो खतरनाक पाऊस होता, म्हणजे रुजलेल्या बिया, पण ते सगळं अति झालं ना, पाणी पुसल्या त्या. बघूया आता परत परत घालते. देवा ह्या तरी रुजू दे व्यवस्थित. पण माती काय, हा वॉटरमेलन आहे ना. तिथे काच आहे. जराशी काच. खरंच माझ्या खूप जीवाला लागलंय. आता परत सेकंड टाइम घालते बिया रुजत. मी ह्याच्यात ना ह्या वांग्याच्या बिया घातल्यात, त्याच्यात काकडी, नको हे कोणतं झाड लावलं तू? झाड नाही, ते हे आहे. सावकाश उतर खाली. पाऊस आहे माहितीये बारीक बारीक, कॅमेरा पाणी पडतंय. कारण यायलाच नाही भेटत मला वरती. आता पण तीर्थ उठली आहे चांगली, अजून ती एक तास झोपली असती, पण हा अथर्व नुसता टीव्ही लावतो ना, ती उठली. तिला आता पप्पा जवळ ठेवले. परत ते उद्या ऑफिसला जाते.
मला वाटलं काहीतरी रुजलं असेल. कधीच नाही असं होत माहितीये, ह्या टायमाला असं झालंय. छान वाटतंय ना. ह्या मी इथे जाळ्या अशा लावलेल्या वेलीसाठी. ह्या झाल्या ना 5 वर्ष झाली. केव्हाच्या घेतल्या, तेव्हापासूनच्या आहेत त्या. छान टिकल्या. ही एक आणि ती एक ब्लू वाली. ही बघा, ही एक दिसते की नाही माहिती नाही. ही एक, ही बघा. चला खाली जाऊया. पावसाने ना मोबाईल खराब होईल, बाकी काय नाही. व्ह्यू बघा, व्ह्यू दिसतंय पाठीमागचा व्ह्यू. इथे जरा जरी पाय घसरला ना, कल्याण. त्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी दोघींची झोप झाली, चहा वगैरे झाला, दिवाबत्ती पण केली. सगळी कामं आटपली माझी. फक्त काहीच काम नव्हतं करायचं संध्याकाळी मला. म्हटलं काय करणार, तीर्थाला पण बघा, तीर्थाला उचलून घ्यायचं असतं. म्हणजे तिचं म्हणणं असं की तू खाली बसलीस ना तर मला उचलून घे, बाकी काय नाही करायचं तू, असं तिचं असतं. मग तिला घेतलं उचलून. बराच वेळ तिला पण बरं वाटतं. म्हणजे कारण कसं सहसा मी असं जास्त तिला असं अंगावर घेत नाही. मी अशी सवय नाही लावली तिला अंगावर खेळायची. ती ना तिचं तिचं एकटी असते ना की ती एकटी खेळते छान. फक्त आपण लक्ष द्यायचं तिच्याकडे, काय खाते का, काय तोंडात टाकते का. तर हे माझं सगळं रांगोळी मॅटचं सामान आहे ना, तर ते ना सगळीकडेच माझ्याच सामानाचा पसारा होता. इकडे थोडं तिकडे थोडं ठेवलेलं. आणि माझं कसं, माझी ना चिडचिड होते, मला नाही आवडत असं. कारण कसं आपलं घर लहान आहे, मग ते कसं थोडंसं सगळीकडे पसारा पसारा असेल तर मग त्याला काय अर्थ नाही ना. मी काय केलं, माझीच बॅग आहे ना एक रिकामी केली आणि ती बॅग त्याच्यातच मी माझं सगळं सामान भरलं रांगोळी मॅटचं. म्हणजे कधी काय करायला घेतलं की ती बॅग आपली ओपन केली की होऊन जाईल. ते भरून ठेवलं माझं सामान. त्याच्यानंतर म्हटलं आज एक डिझाईन थोडी मोठी करूया म्हणून बनवायला घेतली. तर बराच वेळ आधी खोडण्यातच गेला आणि थोडासा टाइमपास करत करत ती केली डिझाईन. माझेच व्लॉग मी लावलेले टीव्ही वरती. तर ते करायला घेतलं आणि डिझाईन करायला घेतली, पण माझं लक्ष असं गेलं नाही. ग्लू स्टिकच माझ्या संपल्या होत्या आणि माझं लक्षच नाही त्याच्याकडे. आणि मी आपली ती घेतली डिझाईन करायला आणि मी खुश, म्हटलं चला आज ही मोठी डिझाईन कम्प्लीट करेन करेन करून. पण शेवटी ती पूर्ण झालीच नाही. अर्धवटच राहिली ती डिझाईन. मग तशीच ठेवून दिली. मग काय, त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण सकाळी सगळं काय आवरलं होतं. कपड्यांचा थोडा ढीग होता घडी घालायचं. ढीग म्हणजे कसं, आता थोडं पाऊस आहे ना 2-4 दिवस कंटिन्यूस, तर हे कपडे ऍक्च्युली सुकलेले आहेत पण ते असे वाटत नाही सुकलेले करून. तर मी काय केलं, काल रात्री असे तसे सगळीकडे पसरून ठेवले आणि पंखे फास्ट करून ठेवलेले. तर ते जराशे सुकल्यासारखे मला वाटले, तर ते घडी करून ठेवले. म्हणजे तो पसारा आवरला ना की जरा नीटनेटके वाटते रूम पण. मग प्रत्येकाचे कपडे सगळे कपाटात गेले आपापल्या जागी. तीर्था झोपली होती आणि अथर्वला पण शाळेत आणायला जायचं होतं. तर म्हटलं आता काय करू. एरवी ती उठते पण आज गाढ झोपेत होती चांगली. तर तिला तशीच खाली नेली आणि खाली झोपवली तिला. आणि शाळेतून तिला अथर्वला घेऊन आली शाळेतून. त्यानंतर पण काय करू, तर म्हटलं आज थोडीशी आवराआवर करूया. थोडंसं ह्याच्यावरती ना दिवसातून 3-4 वेळा तरी चादरीचा गोळा होतो. परत ती चादर व्यवस्थित घालावी लागते. हे असं चालू असतं. कधी कधी तर मी घालतच नाही चादर ह्याच्यावर, कारण कंटाळा येतो सारखं सारखं तेच 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 करायला. ती चादर सगळी आवरली आणि ही छोटी म्हणजे आपण बोलतो ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरामध्ये, त्या जर आपण व्यवस्थित ठेवल्या ना तर बाहेरच्या येणाऱ्या माणसाला पण बरं वाटतं. नाहीतर काय अर्थ नाही ना मग सगळीकडे इथे घाण तिथे घाण असेल तर. म्हणजे माझं तरी असं आहे. आणि मी काय करते दरवेळेला, आता हल्ली 2 दिवस मी काय करते, म्हणजे आरामात माझं सगळं चाललंय, मनात येईल तसं करते. जास्त काही कामाचा लोड घेत नाहीये. कारण आपण किती काम 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 केलं ना तर त्रास आपल्यालाच होतो. चादर पण आता घातली ना, ही मला वाटतं जास्त 10-1 मिनिटच असणार व्यवस्थित. त्याच्यानंतर मग परत अथर्वचे पप्पा, अथर्व असं आले ना की त्या चादरीचा परत गोळा होतो.
ती फक्त 5-10 मिनिटासाठीच जरा व्यवस्थित नीटनेटकी दिसते आणि नंतर मग परत पसाराच होतो. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता काय करू? तर टीव्हीच्या इथे पण सगळा पसारा होता. हा पसारा पण माझा कसं बघायला ना म्हणजे आपण म्हणतो ना 4-5 दिवसांनी हे करावंच लागतं. सगळं हे ठेव, ते ठेव, सगळं चालूच असतं तिकडे. म्हणजे काय बोलू आणखी कुठे काही जागाच नाहीये ना ठेवायला. तर काही कशाच्याही काही म्हणजे अथर्वचं पेन्सिल पट्टी म्हणा किंवा घराची चावी, गाडीची चावी असं काही नाही काय बारीक वस्तू एक ठेवली ना, की त्याचा ढिगच होऊन जातो तिकडे. तर म्हटलं आणि हे काम मी रोज नाही करत हां. मी साफसफाई वगैरे असलं काही मी रोज करत नाही आणि तेवढा वेळ पण नसतो. जेव्हा मला जेवणाचं काम नसतं ना, म्हणजे एखाद्या दिवशी जेवण कमी बनवायचं असतं ना किंवा बनवायचंच नसतं ना, तेव्हा मी ही अशी कामं करायला घेते. म्हणजे आरामात होऊन जातं. घाई करायची गरज नाही आणि ते पण कसं सगळं धुवून-बिवून असं नाही की वर. मला ना असे हे जे छोट्या-छोट्या गोष्टी दिसतात ना, हत्ती वगैरे मला ह्या सगळ्या वस्तू ठेवायला खूप आवडतं. छोट्या-छोट्या गोष्टी आता हे समोर फ्लॉवर पॉट आहे ना, ते खूप जुनं आहे आणि 2-3 वेळा टाकून द्यायचा प्रयत्न केला, पण नाही झालं मला ते टाकायला कारण त्या खरंच खूप सुंदर आहेत ती झाडं छोटी-छोटीशी आणि मुळात काय माहिती आहे माझ्या घरामध्ये ना असं शोकेस वगैरे असं काहीच नाहीये. अ, म्हणजे असं कुठे काय शोकेस वगैरे असं बनवलंच नाहीये. सिंपल जे काही आहे ना, ते नुसतं टीव्ही युनिट आहे. त्याच्यामुळे तिथे जेवढं काही येईल ना तेवढंच एवढं सगळं मी तिथे जमा करून ठेवलंय. तर आणि इथे धूळ पण एवढी बसते ना 5-6 दिवसांनी आज हे सगळं साफ-सफाई केली ना, परवा तुम्ही बघाल ना तर ते परत सगळं साचलेलंच असतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं असं साधं सिंपल ठेवायचा प्रयत्न करते आणि छान दिसावं एवढाच माझा प्रयत्न असतो. चला तर मग आता इथेच व्हिडिओला एंड करते मी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि छान-छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय.